नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? लकडारा और वन. काय आहे तिचं नाव? लकडारा आणि वन. आणि यांचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिला आपण बघणार आहे लेखक यांचा परिचय. काय बघणार आहे? लेखक यांचा परिचय. तर लेखक कोण आहे? लेखक आहे अरविंद भटनागर. लेखक कोण आहे? अरविंद भटनागर. तर पहिला यांचा आपण परिचय बघणार आहे आणि त्यानंतर आपण त्यांचा गद्य संबंधी बघणार आहे. तर चला परिचय बघून घ्या. परिचय: अरविंद भटनागर जी एकांकीकार के रूप में प्रसिद्ध है. अरविंद भटनागर जी हा एक एकांकीकार रूपातून प्रसिद्ध झालेला आहेत. पर्यावरण परिरक्षण के लिए वृक्षारोपण एवं वृक्ष संवर्धन की आवश्यकता पर हमेशा आपने बल दिया है. इथे काय सांगितलेले आहे की पर्यावरण परिरक्षण केल्याबद्दल किंवा वृक्षारोपण यांचा वृक्ष संवर्धन यांची आवश्यकता पूर्ण रूपातून चांगले त्यांना बल दिलेले आहेत. आता आपण यांचा गद्य संबंधी बघणार आहेत. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या. प्रस्तुत एकांकी में लेखक मेहनत, ईमानदारी एवं छोटे परिवार का महत्व समझाया है. प्रस्तुत एकांकी मध्ये लेखकने मेहनत किंवा ईमानदार आणि छोटे खूपच छोटे परिवार आहे त्यांचं महत्व समजून घेतलेले आहे. आणि आपको कहना है की पेड़ पौधे से हवा पानी फल मिलते हैं. आणि त्यानंतर ती इथे म्हणाले आहे की आपल्याला पेड़ किंवा पौधे किंवा हवा आणि पाणी यामध्ये आपल्याला फळं भेटतात आहे. अंत हमें पेड़ों पौधे और वनों का संरक्षण करना चाहिए. अंतमध्ये त्यांनी सांगितले आहे की आपल्याला पेड़ पौधे वन या सगळ्याला संरक्षण केलेला पाहिजे आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, इथे तुमचा धड्याचा सुरुवात होऊन जात आहे. तर धड्याची सुरुवात केल्याबद्दल आपण पहिला काय बघणार आहे की इथे काही पात्र दिलेले आहे. काय दिलेले आहे? पात्र दिलेले आहे. तर चला पहिला बघूया की पात्र कोणकोणता आहे. बघा, पहिला पात्र है तुमचा लकड़हारा. दूसरा एक ग्रामीण व्यक्ति के रूप में भगवान, एका ग्रामीण व्यक्तीच्या रूपातून देव. आणि तिसरा लकडाची पत्नी, लकडारा जे आहे त्यांची बायको. एक हराभरा पेड़ आणि एक खूपच हिरवीगार वृक्ष. तर हा तुमचा धड्याचा पात्र आहे. किती पात्र आहे? 4 पात्र तुम्हाला दिलेले आहेत. आता आपला पहिला दृश्य तयार झालेला आहे. आता आपण पाहणार आहे. तर चला बघून घ्या. पहिला आहे लकडारा. कोण आहे? लकडारा. चलो आज इसी पेड़ को काटे. ते लकडारा आहे जे वृक्ष काटत आहे त्यांना आपण लकडारा असंही म्हणतात. ते जंगलावर जात आहे आणि समोर तिला एक वृक्ष भेटत आहे आणि त्या वृक्षाला भेटून ते काय म्हणतात की चला आज आपल्याला यांनाही कापायचं आहे, या वृक्षालाही कापायचं आहे. इससे आज की रोटी का इंतजाम हो जाएगा. आणि याबद्दलही आजचं रोटीचे आहे त्यांचा इंतजाम होऊन जाणार आहे. हा वृक्ष नंतर त्यांनी असं म्हणाला आहे की वृक्षबद्दलही त्यांचा रोटीचा इंतजाम होऊन जाणार आहे. लकडारा, हे भगवान मेरी कुल्हाड़ी पाणी गहरा है तैरना आता नहीं है. आणि त्याच वेळी जेव्हा त्यांनी वृक्षाला कापायचा हात वर गेले त्याचा हातातून सटकून जे त्याचे कुऱ्हाडी होती ते पाणीमध्ये गेली. कुठे गेली? पाणीमध्ये गेली किंवा तीरावरती गेली. त्यांनी म्हणतात, हे देव माझं कुऱ्हाडी कुठे? पाणी म्हणजे गहराचे पाणी आहे किंवा गहरा जे पाणी आहे, जे नदी आहे त्यामध्ये गेली. आणि त्या लकडाला तैरायचा आहत नव्हता म्हणजे पोहायला येत नव्हता. कसे काटूंगा ये बेचूंगा आज बच्चे क्या खाएंगे. आणि त्याचा मनात असा विचार आलेला किंवा ते गुंतलेला होता की माझ्या मनात असा विचार होता, मी वृक्ष कसा काटणार जेव्हा मला हा नाही भेटणार. तर मी वृक्ष कसा कापणार आहे आणि नाही कापणार तर मी काय विकणार आहे आणि नाही विकणार तर माझं जे मूल आहे ते काय खाणार आहे. असा त्यांच्या मनात असा विचार चाललेला होता. कोणाच्या मनात? लकडारा यांच्या मनात असा विचार चाललेला होता. इसी बीच भगवान की ग्रामीण व्यक्ति के वेश धारण मंच पर आए. आणि त्याच वेळी देव जो आहे ते मानुष्यचा वेश धारण करून तिथे आलेले होते. कोण? देव जो आहे मानुष्य वेश धारण ते आलेले होते. तर त्याबद्दल त्यांनी काही पाहिले ते आता आपण बघणार आहे. ग्रामीण, बड़े दुखी लग रहे हो, क्या हुआ.
आणि त्याबद्दल त्यांनी सांगितले, ग्रामीणने सांगितले लकडाराला, काय झालं, तुम्ही इथे इतकं दुःखी काय आहे, असा त्यांनी प्रश्न विचारले. लकड़ारा, क्या कहूँ भाई, अचानक मेरी कुल्हाड़ी नदी के गहरे पानी पर गिर पड़ी. आणि ते खूपच दुःख झालेला होता. जे लकडारा होता ते खूपच दुःखी झालेला होता, कारण की त्यांच्याकडे अजून काही नाही होता. तर त्याप्रमाणे त्यांनी हा माणूसला काय म्हणाले, की काय करू मी भाऊ, अचानक म्हणजे अचानक माझी जे कुल्हाड़ी आहे, नीटप्रमाणे ऐकून घ्या, अचानक मेरी जो कुल्हाड़ी है नदी के गहरे पानी में गिर पड़ी है, तो मेरा तो सब कुछ चला गया. आणि तेवढा तो लकडारा जो होता त्याने ग्रामीणला काय सांगितले, की काय करू भाऊ, माझं जे कुल्हाडी होता ते अचानक नदीच्या तीरावरती किंवा नदीच्या आतमध्ये गेलेली आहेत आणि मग मी काय करू, कारण की मला पोहायला नाही येतात, असं त्यांनी त्यांना सांगितले. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा इथे ग्रामीण, हा भाई तुम्हारा कहना तो ठीक है. आणि तेवढ्यात तो ग्रामीण काय म्हणाला, हो तुमचा जे बोलणं आहे ते चांगलं आहे. लकडारा, भाई तुम मेरी मदद कर सको तो बडा उपकार होगा. आणि तेवढ्यात तो लकडारा जो आहे ते ग्रामीणला काय सांगितला, की भाऊ तू माझं मदत करणार ते त्यांचं तुमचा खूपच उपकार होणार आहे, असं त्यांनी सांगितले. ग्रामीण, ठीक आहे तुम दुखी मत हो. आणि त्यांनी काय सांगितले, चांगलं, पण तू दुखी नको हो, मी तुमचा मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी कोशिश करता हूं. त्यांनी काय सांगितले, की मी प्रयत्न करणार आहे. आणि हा सांगून जे ग्रामीण आहे ते नदीवर आतमध्ये जाते किंवा जाते, तर त्याबद्दल त्यांनी अजून काही कुल्हाडी भेटतात ते सांगतात, कारण की त्यांना ते कुल्हाडी जे आहे त्यांचा लकडाराचा भाग्य बघत होत. बघा इथे, अरे भाई तुम कितने भाग्यवान हो, ये लो तुम्हारी चांदी की कुल्हाड़ी. तेवढ्यात जे ग्रामीण होता ते नदीमध्ये गेला आणि तेथून आतमध्ये त्यांनी एक कुल्हाड़ी बाहेर काढली. ते कोणाची कुल्हाड़ी होती, चांदीची कुल्हाड़ी होती. आणि त्यांनी त्या लकडाला सांगितले, की तुम्ही खूपच भाग्यवान आहे, तुमचा कुल्हाड़ी मला पहिलंही भेटणार, हा तुमचा कुल्हाड़ी आहे. ते कोणती कुल्हाड़ी होती, चांदीची कुल्हाड़ी होती. लकडाला, नहीं भाई ये कुल्हाड़ी मेरी नहीं है. आणि त्याला बघून लकडाला काय सांगितले, की नाही भाऊ, ही माझी कुल्हाड़ी नाही आहे, कारण की ही चांदीची कुल्हाड़ी आहे, माझी चांदीची कुल्हाड़ी नाही आहे. ग्रामीण, ठीक है एक बार फिर कोशिश करता हूँ. आणि तेवढा जो ग्रामीण होता त्यांनी काय म्हणाले, बरं आता मी दुसरे बार प्रयत्न करत आहे, कोशिश करत आहे म्हणजे प्रयत्न करत आहे, बघू. तर यामध्ये त्याने लकडाला आश्चर्य से ये कुल्हाड़ी मिल गई भाई. आणि तेवढ्यात लकडारांना आश्चर्य सांगितले, का हा पण कुल्हाड़ी मला भेटलेली आहे बघा. ग्रामीण, हा मिल गई, लो ये सोने की कुल्हाड़ी. आणि तेवढ्यात ग्रामीण काय म्हणाले, हो भेटली मला, पण ही कोणती कुल्हाड़ी आहे, सोन्याची कुल्हाड़ी आहे. कोणाची, सोन्याची कुल्हाड़ी आहे. लकडारा, नहीं भाई मैं तो बहुत गरीब हूँ, ये सोने की कुल्हाड़ी तो मेरी नहीं. आणि तेवढ्यात लकडारा जो होता त्याने बघितले आणि काय म्हणाले, की नाही भाऊ, ही माझी कुल्हाड़ी नाही, मी खूपच गरीब आहे, मी खूपच गरीब आहे, माझ्याकडे ही सोन्याची कुल्हाड़ी कसं होणार, तर ही माझी कुल्हाड़ी नाही आहे, असं त्यांनी सांगितले. बघा, मेरी है ही नहीं आणि हा माझी कुल्हाड़ी हा ही नाही, दुखी होकर खेळ जाने दो भाई, तुमने मेरे लिए बहुत कष्ट किए. आणि ते खूपच दुःखी झालेला होता, कारण की त्यांच्याकडे 2 कुल्हाडी होते, पण हे दोघंही कुल्हाडी त्यांची नाही होती. आणि त्यांनी काय सांगितले ग्रामीणला, की जाऊ द्या, तुम्ही माझ्यासाठी खूपच कष्ट केलेले आहे, परंतु आता जाऊ द्या, ते नाही भेटणार आहे, असं त्यांनी सांगितले. ग्रामीण, बीच में ही, नहीं भाई नहीं, इससे कष्ट की क्या बात है, मुसीबत के समय एक दूसरे के काम आना तो अपना धर्म है. आणि त्यानंतर जे ग्रामीण व्यक्ती होता त्यांनी काय सांगितले, नाही भाऊ, या कष्टातून आपण एकमेकाशी बोलत आहे किंवा एकमेकाच्या वेळ जे मुसीबत आहे त्याबद्दल आपणही एकमेकाच्या काम येऊ शकतात आणि हाही आमचा धर्म आहे. मी एक बार फिर कोशिश करता, मी पुन्हा प्रयत्न करणार आहे, असं त्यांनी सांगितले. ग्रामीण, लो भाई इस बार तो ये लोहे की ही हात लगा. आणि त्यानंतर ग्रामीण जेव्हा नदीचा आतमध्ये गेला आणि एकच अजून कुल्हाडी काढला, तेव्हा ते म्हणाले, की हो भाई, हा बघा, हे लोहेची कुल्हाडी आहे, हे तुमचं आहे ना, असं त्यांनी सांगितले.
लकडारा आपली लोहे की कुल्हाडी देखकर खुश होता आणि जे लकडारा होता ते त्यांना पाहून खूपच आनंदी होऊन झालेला होता. तुम्हारा ये उपकार मैं जीवन भर नहीं भूलूंगा. त्यांनी काय सांगितले की तुमचा हे जे उपकार आहे मी जीवनभर भूलणार नाही, विसरणार नाही असं त्यांनी सांगितले. भगवान तुम्हें सुखी रखे आणि देव तुम्हाला सुखी ठेवणार असं त्यांनी सांगितले. काय काय सांगितले की देव तुम्हाला सुखी ठेवणार, आनंदी ठेवणार असं त्यांनी सांगितले. ग्रामीण एक बात मेरी समझ में नहीं आई. तर तेवढ्यात तो ग्रामीण तेवढा पाहत होता आणि काय सांगितले की माझा एक बातमी माझी समजावर नाही आली. लकडा हात जोड कर वे क्या आणि हात जोडून ते म्हणाला की काय काय झालं असं की जे तुमच्या शब्दात किंवा तुमच्या मनात आहे जे तुम्ही मला विचारू शकतात, काय झालं की जो तुम्हाला नाही समजून घेतले आहे असं त्यांनी सांगितले. तर आज आम्ही काय शिकलो, आज आम्ही शिकलो की कशा प्रमाणे आपल्याला आपली जी वस्तू आहे ते आपली वस्तू आहे, ते कोणत्याही वस्तूला आपल्याला आपली वस्तू नाही सांगायचं आहे. आपले जेव्हापर्यंत आपण इमानदार राहणार तेव्हाबद्दल ही लोक आपल्याला विचारणार किंवा आपल्याकडे मदत भेटणार आहे. तर याबद्दल जेव्हा लकडाला बद्दल 2 कुल्हाडी भेटलेली होती चांदी आणि सोन्याचे. जेव्हा त्याने हो सांगितले होते तर त्यांची इमानदारीची परीक्षा तिथे होऊन जाणार होतं, परंतु त्याने दोघंही आपल्याला नाही आहे असं त्यांनी सांगितले आणि जे लोहाची कुल्हाडी होते त्यांनी आपल्याला स्वतः आहे की हे सांगितले. तर याबद्दल त्यांची परीक्षाबद्दल ते उत्तीर्ण झालेलं आहेत. तर याबरोबर आपली जी वस्तू आहे ते आपलीही वस्तू आहे, ते आपल्याला कोणाचीही वस्तू नाही कधीही घेऊ शकतं. कळलं की नाही? हो, धन्यवाद.